everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Children, today's session we are learning one new topic, that is let's find. बाळांनो, आजच्या या भागामध्ये मी स्नेहल टीचर तुमचं खूप खूप स्वागत करते. बाळांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन भाग घेऊन आलेले आहे आणि आजच्या आपल्या सेशनचं नाव आहे लेट्स फाइंड. लेट्स फाइंड मीन्स चला शोधूया. In the beginning, as usual, I will show you the activity from our textbook. तुम्हाला मी नेहमी आपल्या पाठाच्या सुरुवातीला आपल्या टेक्स्टबुक मधली ऍक्टिव्हिटी दाखवते, बरोबर आहे? म्हणजे आपल्याला कळतं आपण कुठच्या पेजवर आहोत आणि आपण काय करणार आहोत. सो अवर टुडेज ऍक्टिव्हिटी इज लेट्स फाइंड. इन दॅट ऍक्टिव्हिटी व्हॉट वी आर गोइंग टू डू, लिसन, रिपीट अँड सर्कल द ऑड मॅन आउट. In today's session, you will be doing 3 things. भागामध्ये तुम्ही काय करणार आहात बघा. Listen, repeat and circle the odd man out. First you will listen what I will say. आता तुम्हाला हा ओळखीचा झालाय, बरोबर? लिसन म्हणजे ऐकणे. तो ऐकतोय बघा हेडफोन्स लावून. सो जेव्हा मी तुम्हाला ही साईन दाखवीन तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला ऐकायचंय पहिलं स्नेहल टीचर काय सांगतात ते. ओके, देन यू विल रिपीट आफ्टर मी. रिपीट, तुम्ही बोलणार, माझ्या मागे बोलणार. ओके, अँड वन न्यू ऍक्टिव्हिटी वी विल डू टुडे, दॅट इज वी विल सर्कल द ऑड मॅन आउट. आज आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्याला आपल्याला सर्कल करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला पेन्सिल लागणार आहे. सो 3 थिंग्स वी विल बी डूइंग टुडे. फर्स्ट I will say, then you will listen to that, then you will repeat after me, and then we will circle the odd man out. Now what is this odd man out? That we will find in today's session. So let's begin with today's session. भागाची सुरुवात करताना मी तुम्हाला पुस्तकातलं हे पेज दाखवते. दिस इज पेज नंबर 20 फ्रॉम आवर बुक अँड द टायटल इज लेट्स फाइंड. आपल्या पुस्तकात पेज नंबर 20 वर 20 नंबरवर जी ऍक्टिव्हिटी आहे ती आज आपण करणार आहोत. आणि ऍक्टिव्हिटीचं नाव मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, लेट्स फाइंड. आता या पेजवर आपल्याला 2 ऍक्टिव्हिटी करायच्या. ओके, लिसन, रिपीट ही एक ऍक्टिव्हिटी आहे अँड सर्कल द ऑड मॅन आउट ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. आता ह्याच्यातली दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण पहिली करणार आहोत आणि पहिली ऍक्टिव्हिटी दुसरी करणार आहोत. डोंट गेट कन्फ्यूज. ओके, आय विल टीच यू, आय विल टेल यू व्हॉट टू डू. Now we will begin with looking at some pictures. आता सुरुवातीला मी काही तुम्हाला चित्र दाखवणार आहे जी ऑलरेडी आपण मागच्या काही व्हिडिओ मधून पाहिलेली आहेत. तुम्हाला या सगळ्यांची नावं माहिती आहेत. आपण लुक अँड टेल जो व्हिडिओ केलेला त्याच्यात तुम्ही हे सगळ्या चित्रांची नावं सांगायला शिकलाय. ओके, सो वन्स इन द बिगिनिंग वी विल रिवाइज इट. आता आपण सुरुवातीला त्याची छोटीशी उजळणी करूया. आपण काय काय शिकलोय ते आपण आठवूया आणि नंतर आपण आजच्या भागातली ऍक्टिव्हिटी करूया. बघा, आता तुम्हाला आपण आतापर्यंत जितके व्हिडिओ पाहिले त्याच्यातून तुम्हाला काही शब्द आता स्नेहल टीचर बोलताना चांगले ओळखीचे झाले असतील. ज्यांनी कोणी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा. लिसन, रिपीट, टेल, ओके, किंवा आणखीन जे काही शब्द आहेत, स्पीक, हे शब्द तुम्हाला चांगले माहिती झालेले असतात. लुक अँड टेल हे सुद्धा आपण मागच्या भागात बघितले. नाउ देअर इज अ पिक्चर, यू हॅव टू लुक ॲट इट. म्हणजे तुम्ही पाहणार आहात आणि हे कोण आहे हे तुम्ही ओळखणार आहात. ओके, नाउ हु इज हे? ही इज अ
डॉक्टर. तो शब्द फक्त बघा तुम्ही, जो मी तुम्हाला तिकडे दाखवलाय बॉक्स मध्ये. ही इज अ डॉक्टर. डॉक्टर. ड. डॉक्टर. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट पिक्चर. आपण पुढचं पिक्चर बघूया आता. व्हॉट इज इट? आपण BCPT जेव्हा शिकलो त्याच्यामध्ये आपण ह्या खेळण्याचं नाव शिकलो. Yes, you are right. This is a top. What it is? It is a top. भोवरा, त्याला काय म्हणायचं? Top. Top. T. Top. Top. Repeat after me. Top. Listen and repeat. Listen what I say. Top. Okay? To the next picture. Oh wow, what is this? Yes, we have learned this. This is a dish. A dish. Dish. This is a dish. We have seen doctor. We have seen top. And this is third picture. This is a dish. Now to the next picture. Who is it? So cute. It is a dog. Correct. It's a dog. 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 It's a dog. Repeat after me. It's a dog. माझ्या मागे रिपीट करा. रिपीट करायचं म्हणजे जे मी म्हणते ते म्हणायचं. It's a dog. ओके. आता आपण किती पिक्चर्स बघितले? We have seen 4 pictures. We will see them once again. आपण ते आता पुन्हा एकदा बघूया. First we have seen a doctor. नंतर कुठलं आपण पाहिलं आठवतंय? Yes, a top. We have seen a top. Top. Then we have seen a dish. Doctor, top, dish. And the next picture we have seen of a dog. Right? आपण ही 4 चित्र बघितली बघा. पुन्हा एकदा मी म्हणते, तुम्ही ऐका. Listen and then you repeat after me. Doctor. Top. Dish. And dog. Doctor, top, dish and dog. Right? आता बघा हे 4 शब्द आपण एकत्र वाचले. डॉक्टर, टॉप, डिश, डॉग. आता ह्याच्यामध्ये एक आपल्याला ऑडमॅन आउट शोधायचे. ऑडमॅन म्हणजे ह्या 4 मधला एक वेगळा आहे, त्याला ऑड म्हणायचं. ऑडमॅन. आपण गेम खेळतो की नाही ऑडमॅन आउटचा, तसा ह्याच्यातला एक आपल्याला ऑडमॅन आउट करायचंय, त्याला बाद करायचंय, बाहेर काढायचंय किंवा त्याला शोधायचंय. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? फाइंड आउट द ऑड मॅन. ओके. अँड सर्कल इट. त्याला आपल्याला सर्कल करायचंय, गोल करायचंय. ओके. आता बघा, डॉक्टर, टॉप, डिश अँड डॉग. हे जेव्हा 4 शब्द तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला 3 शब्दांचे प्रनाउन्सिएशन, उच्चार हे सारख्या लेटरने सुरू होतात हे लक्षात येतं बघा. ड साऊंड सेम आहे. ड. We have seen that in DFMN. आपण बघितले सेम डी ने सुरू होणारे वर्ड्स. डॉक्टर, डिश, डॉग. आणि त्याचं साऊंड पण सेम आहे बघा. ड. डॉक्टर, ड. डिश, ड. डॉग, ड. ओके. पण हा जो टॉप आहे ह्याचा साऊंड कसा आहे बघा. टॉप. मोठ्याने बोलून बघा. से लाऊडली.
ट. राईट, म्हणजे हा ह्या चौघांमध्ये वेगळा आहे. सो दिस इज अन ऑड मॅन आउट, म्हणून त्याला आपण सर्कल करायचं. हा वेगळा आहे ना, याचा साऊंड वेगळा आहे बघा. ड ड ड आणि याचा साऊंड आहे ट. सो दिस इज अन ऑड मॅन आउट. कळलं आपल्याला काय करायचंय? येस. आता आपण पुढचे पिक्चर्स बघूया आणि त्याच्यातला ऑड मॅन शोधूया. पिक्चर इज फ्रॉग. आता तुम्ही साऊंड कडे लक्ष द्यायचं. ओके, जसं मी मगाशी ड आणि ट सांगितलं तसं साऊंड कडे लक्ष द्या. आणि लेटर पण आता तुम्हाला माहिती आहे. एफ, आपण DFMN मध्ये शिकलो. एफ, फ्रॉग. ओके, साऊंड आणि लेटर दोन कडे नीट लक्ष द्यायचं जेव्हा आपण रिपीट करणार, बोलणार तेव्हा. फ्रॉग, फ, एफ लेटर, फ्रॉग. The next picture, what is it? Yes, you're right. It is a fan. Fan. F. Letter बघा. F. Frog was also from F and fan is also from F. F नी सुरू होणारे हे वर्ड्स आहेत आणि त्याचं साऊंड पण फ आहे. ओके, फ, F. Fan. Frog, fan. Comes the next picture. What is it? आपण हे शिकलोय बघा DFMN मध्ये. डू यू रिमेंबर दॅट? येस, इट इज अ नेट. नेट, जाळी आहे ना, नेट. बॅडमिंटन वगैरे खेळताना लावतात बघा, नेट. राईट, नेट. And the next picture of this group is, oh wow, it's a beautiful frog. What is it? A beautiful frog. Frog. F. F. कुठले चार शब्द आपण बघितले बघा? We will repeat it. All together 4 pictures. आपण ते चारही चित्र एकत्र बघूया आणि पुन्हा ऐका तुम्ही मी काय म्हणते. फ्रॉग, फॅन, नेट अँड फ्रॉक. ओके, आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला आता ओळखता येणार आहे याच्यातला ऑड मॅन आउट. बघा, निरीक्षण करा. लुक ॲट द पिक्चर्स अँड वर्ड्स केअरफुली. यू से दॅट वर्ड अँड यू विल टेल मी. तुम्ही चारही चित्र बघायची आहेत, त्याची नावं मोठ्याने म्हणून बघायची आहेत आणि मग कुठला साऊंड वेगळा येतो ते मला सांगायचं. ओके, फ्रॉग, फॅन, नेट अँड फ्रॉक. यू आर राईट. फ्रॉग, फॅन, फ्रॉक सेम लेटर आहे. आपल्याला दिसतंय एफ आहे आणि त्याचं साऊंड पण फ येतोय. पण नेट म्हणताना न येतोय साऊंड आणि लेटर पण वेगळं आहे बघा, एन लेटर आहे. बरोबर. आता आपल्याला सर्कल आपण पहिल्या ग्रुपला केलं, पण आता इथे आपण एक वेगळा शेप घेऊया. वी विल टेक अ स्क्वेअर. ऑडमॅनला आपण शोधून काढलं आणि त्याला आपण स्क्वेअर करून तो दाखवलाय बघा. आपण त्याला आउट केलं. ओके, या ग्रुप मधला ऑडमॅन कोण आहे? नेट. व्हेरी गुड. फ्रॉग, फॅन, नेट, फ्रॉक. त्याच्यातला ऑडमॅन आहे नेट. व्हेरी गुड. पण थर्ड ग्रुप बघूया, त्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा. बॅट. यू नो दिस. आपण BCPT मध्ये शिकलोय वर्ड ना, बॅट. बॅट. Picture is of, wow, a beautiful parrot. Parrot. In BCPT we have seen this, we have learned this word. पोपटाला parrot म्हणतात, आपण शिकलो. Parrot. Then comes the next picture. Ball.
It's a ball. Beautiful ball. Ball. Bat, parrot, ball, and the next picture is of, wow, balloon. काय आहे हे? Balloon. It's a beautiful blue balloon. Which pictures we have seen in this group? आपण चार पिक्चर्स बघितले आणि त्याच्यातला एक ऑड मॅन आउट केला. नाउ इन दिस ग्रुप वी हॅव सीन 4 पिक्चर्स. पहिला आपण बघितलं बॅट, then we have seen parrot, then we have seen a ball, and then we have seen a balloon. Bat, parrot, ball, balloon. Bat, parrot, ball, balloon. Find out the odd man. कोण आहे बरं ह्याच्यातलं ऑड मॅन? बघा, लेटर्स बघा, साऊंड बघा. बॅट, पॅरट, बॉल, बलून. 3 वर्ड्स मध्ये तुम्हाला सेम लेटर दिसतंय बी, आणि साऊंड पण त्याचा आहे ब. बॅट ब, बॉल ब, बलून ब, बरोबर. आणि पॅरेटचा बघा पी आहे, प. म्हणून ऑडमॅन कोण आहे? व्हेरी गुड, इट्स अ पॅरेट. आपल्या कानाला वेगळा आवाज ऐकायला येतो ना तो शब्द बोलताना, म्हणून तो ऑड मॅन त्यांच्यामध्ये वेगळा आहे. ओके, सो वी हॅव डन वन ऍक्टिव्हिटी हिअर. आता आपण एक ऍक्टिव्हिटी केली. आपण ऑड मॅन आउट फाइंड आउट केलं आणि त्याला सर्कल आणि स्क्वेअर केलं. आता आपण सेकंड ऍक्टिव्हिटी करूया. ही ऍक्टिव्हिटी कळली तुम्हाला? नंतर तुम्ही बुक मध्ये करायचं आहे. ओके, हा व्हिडिओ बघून झाल्यावर. From the next activity, listen and repeat. Now you will listen carefully and you will repeat after me. आता ऐकायचं आणि माझ्या मागे म्हणायचंय. आता मी तुम्हाला चित्र नाही दाखवणार आहे. आता फक्त आपण वर्ड्स बघणार आहोत. ते वर्ड्स मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. You will listen it carefully and you will repeat after me. शब्द बोलणार आहे ते तुम्ही नीट ऐकायचे आणि माझ्या मागे रिपीट करायचे. डॉक्टर, dish, dog. Doctor, dish, dog. Next word, frog, fan, frock. Next group बघा, frog, fan, frock. Doctor, dish, dog. Frog, fan, frock. Then third group, bat, ball, balloon. Bat, ball, balloon. ओके, आपण 3 ग्रुप मधले ऑड मॅन आउट काढून टाकले आणि सेम वर्ड्स आपण घेतले. ओके, वन्स अगेन वी विल रीड. डॉक्टर, डिश, डॉग. फ्रॉग, फॅन, फ्रॉक. बॅट, बॉल, बलून. ओके, now we will read some words which we have already seen here and you will find out which are those words. Top, net and parrot. बघा, आता आपण मागच्या स्लाइडला जे वर्ड्स वाचले ते सगळे सेम ग्रुप मधले होते, पण आपण जे बाजूला केलेले वर्ड्स आहेत ते आता मी इथे लिहिले. These are the odd one or we have circled them. Those were the odd man out. ते 3 वर्ड्स आपण पुन्हा वाचूया इथे. रिपीट आफ्टर मी. टॉप, नेट, पॅरेट. ओके,
So my dear children, in today's session we have done two activities. First we have found out the odd man out, and then we have done the activity of listen and repeat. बघा आजच्या सेशन मध्ये आपण सारखे लेटर्स आणि सेम साऊंड असलेले वर्ड्स आपण शोधले आणि त्याच्यामधला ऑड मॅन जो आहे तो आपण वेगळा केला. आता आपल्याला अशाच साऊंड आणि लेटर्सचा अभ्यास पुढेही करायचा आहे. त्याची आज आपण सुरुवात केलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा, पुन्हा एकदा बघा आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुमच्या पुस्तकात करा. ओके. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.